नमस्कार. पुणेरी स्वाद किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत ड्रायफ्रूट खजूर रोल्स. आता सणासुदीचा हे सुरू झालेलं आहे. रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, दिवाळी, दसरा सगळं काही सुरू होणार आहे. आता दिवस सुरू झालेले आहेत सणासुदीचे. तर ह्याच्यामध्ये सर्वांना गोड खाणं हे खूप आवडतं. मिठाई खाणं, बाजारातून विकत आणून खाणं खूप आवडतं. तर अशा वेळेला बरेच जण असे असतात ज्यांना साखर खायची नसते. डायबेटिक असो किंवा डायटवर असो ते साखर नाही खात. तर त्यांच्यासाठी आज मी घेऊन आली आहे ही खास मिठाई. जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला तर ही 1500 ते 2000 च्या मध्ये येणारी मिठाई आपण 1/4 किमतीमध्ये आपण ही बनवणार आहोत आज. तर चला पाहूयात आपल्याला काय-काय लागणार आहे. तर इथे मी 250 ग्राम खजूर घेतलेली आहे. त्याच्यातल्या बिया सगळ्या काढून टाकलेल्या आहेत. तुम्ही सीडलेस खजूरही घेऊ शकता ह्याच्यासाठी आणि ह्याच्यामध्ये मी 1/4 कप इतकं खोबरं घालते. अगदी मूठभर घातलं तरी चालेल. सुकं खोबरं किसलेलं. त्याच्याने काय होईल खजूर आपली छानपैकी बारीक होईल. बारीक होण्यासाठी मदत भेटते. ही खूप सिक्रेट गोष्ट आहे आणि खूप सिक्रेट वस्तू आहे जी आपण ॲड करतोय. आता मी ते 1 चमचा तूप घेतलेलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये आपण घालूया अर्धा कप बदाम बारीक चिरलेले, अर्धा कप काजू, 2 टेबलस्पून मी पिस्ता घेतलेले आहेत बारीक चिरलेले, 1/4 कप मी घेतलेला आहे वॉलनट म्हणजे अक्रोड, 2 टेबलस्पून पंपकिन सीड्स, 2 टेबलस्पून सनफ्लॉवर सीड्स घेतलेले आणि 2 टेबलस्पून घेतोय आपण मगजचे बीज. या सगळ्या गोष्टींना छानपैकी तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. मीडियम टू लो फ्लेमवरतीच परतायचं आहे. आपल्याला सगळ्या हे जे आपण ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत त्यांच्यामध्ये क्रंचीनेस आणायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण ही बर्फी खाऊ तेव्हा खाण्यामध्ये खूपच स्वादिष्ट लागते, क्रंची लागते. तुम्ही जर कच्चेच घातले तर एकतर त्याची शेल्फ लाईफ कमी होते, त्याशिवाय क्रंचीनेस जो भाजल्यामुळे येतो तो येणार नाही. ह्याच्याने स्वाद अजून वाढतो. तर आपण मीडियम टू लो फ्लेमवरती ह्याला एक 2 ते 3 मिनिट परतून घेऊयात. असंच हलवत-हलवत जळू द्यायचं नाहीये आपल्याला. चला सर्व हे भाजून घेतलेले आहेत मी तुपामध्ये परतून घेतले. त्यांना काढून घेऊयात डिशमध्ये एका. आता त्याच कढईमध्ये आपण घेऊयात अजून 1 टेबलस्पून तूप घेऊयात आपण. त्याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत जी खजूर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. खजूर आणि खोबरं ते आपण या तुपामध्ये घालायचं आहे. आणि हे बघा किती छानपैकी बारीक झाली आहे खजूर आणि मग हे अशी बारीक झाली ना, की ते पटकन शिजते सुद्धा, मऊ सुद्धा खूप पटकन होते. आता ह्याला आपल्याला ना तोपर्यंत परतायचं आहे, जोपर्यंत खजूर आपली एकदम मऊसूत होत नाही. कारण की मऊ झाल्यानंतरच आपले ड्रायफ्रूट ह्याच्यात व्यवस्थित मिक्स होतील. आता बघा खजूर एकदम विरघळल्यासारखी झालेली आहे, मऊ झालेली आहे. तेव्हा आपण सर्व ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि मिक्स करूयात सगळ्या गोष्टींना. एक गोळा असा आपला पिठाचा गोळा कसा तयार होतो तसा होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे. तुम्हाला स्किप करायची असेल तर करू शकता. टोटली ऑप्शनल आहे. तसंही आपल्या ड्रायफ्रुटचा टेस्ट त्याच्यामध्ये येतोच. आता सर्व गोष्टींना छानपैकी मिक्स करून घ्यायचं तोवर जोवर एक गोळा आहे बघा आता हे पूर्ण एक गोळासारखं झालेलं आहे. आता आपण बस गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि याला एका डिशमध्ये काढून घेऊयात आपण. आता ह्याला लगेच आपण हात लावायचा नाहीये, कारण की हे खूप गरम आहे. हाताला चटका बसू शकतो. त्यामुळे एक 5 मिनिटं थांबायचं आहे आपल्याला ह्याला. थोडंसं पसरून ठेवून थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि मग त्याला रोल करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा मी थोडंसं गार झाल्यानंतर रोल केलं. त्याला छान दाबून दोन्ही हातांनी व्यवस्थित सगळीकडनं रोल करून घ्यायचं आहे. इथं आपण वापरणार आहोत थोडीशी खसखस. 1 ते 2 टेबलस्पून आपण खसखस घेणार आहोत. एक तर गार्निशिंग पण होते आणि ह्याच्याने चव अप्रतिम होते. त्यासाठी आपण थोडीशी खसखस लावून घेऊयात त्याला वरनं. आणि हे पहा मी रोल बनवून घेतलेला आहे. आता एक सिल्वर फॉइलमध्ये किंवा तुम्ही बटर पेपरमध्ये किंवा क्लीन रॅपमध्ये तुम्ही त्याला रोल करून फ्रिजमध्ये एक 10 ते 15 मिनिटं ठेवा.
म्हणजे तो प्रॉपरली सेट होईल आणि कट करायला आपल्याला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. व्यवस्थित कट होतील त्याचे रोल्स एकदम. म्हणून आपण ह्याला टाईटली रोल करून घ्यायचं आहे. सिल्वर फॉईल किंवा बटर पेपर कशामध्येही करा, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये. आणि ह्याला आपण आता फ्रिजमध्ये ठेवूयात एक 10 मिनिटंभर. म्हणजे हे पूर्णपणे व्यवस्थित सेट होऊन जाईल. आणि हे पहा 10 मिनिटानंतर मी काढलेलं आहे आणि खूपच व्यवस्थित सेट झालेलं आहे. म्हणजे आता कट करताना ना ते असे तुकडे-तुकडे पडणार नाहीत. हे व्यवस्थित एकत्र बसलेलं आहे घट्ट एकदम. आता आपण कट करायला घेऊयात. हे पहा किती छान मस्त असे रोल्स कट होतायत. आणि आपले ड्रायफ्रुट्स रोल्स बनवून मस्त तयार आहेत. तुम्ही आमची रेसिपी कुठून पाहताय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर अशाच हेल्दी आणि स्वादिष्ट रेसिपी आवडत असतील आमच्या, तर आमच्या चॅनलला नक्की बेल आयकॉनवर दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्समुळे, लाईक्समुळे आणि सबस्क्रिप्शनमुळे आमचं मोटिव्हेशन वाढतं आणि आम्ही अशाच मस्त-मस्त, छान-छान हेल्दी रेसिपी घेऊन पुन्हा-पुन्हा येऊ तुमच्यासमोर. तर पुन्हा भेटूयात. टिल देन बाय बाय. टेक केअर.